उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेना दुसऱ्यांदा फोडण्यात आली आहे. दुसऱ्यांदा हा मोठा फटका आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हयात असताना एवढी हिंमत कोणीच केली नाही. बाळासाहेब असताना शिवसेनेतून पहिल्यांदाच बाहेर पडले होते ते छगन भुजबळ. छगन भुजबळ जेव्हा 1991 साली जेव्हा शिवसेनेतून बाहेर पडले तेव्हा शासकीय निवासस्थानातच त्यांच्यावर शिवसैनिकांनी हल्ला केला होता. एवढंच नाही, पुढील विधानसभा निवडणुकीत नवखा तरुण बाळा नांदगावकर यांना उमेदवारी देऊन छगन भुजबळ यांचा त्यांच्याच मतदारसंघात पराभव केला. मात्र याउलट उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदी होते तेव्हा शिवसेना फुटत होती. सुरतमध्ये फुटीर आमदारींची संख्या वाढत होती. त्याप्रमाणे मुंबईत उद्धव ठाकरे वर्षा हे मुख्यमंत्री निवासस्थान खाली करत होते. ज्यांना जायचं असेल त्यांना जा असं उत्तर दिलं जात होतं. सेनापतीनेच कच खाली होती. तेव्हा शिवसैनिक हे वेदनादायक दृश्य मोबाईलवर पाहत होता. वास्तविक त्यावेळी गृह खात्याला राजा बोले आणि दल हाले असं वागावं लागलं असतं. पण शिवसेनेचे आमदार सुरतच्या वाटेला जात असताना उद्धव ठाकरे यांच्यात तो आक्रमकपणा दिसून आला नाही. उद्धव ठाकरे यांचा तो स्वभाव नसेल, पण बाळासाहेबांच्या शिवसेनेचा तो स्वभाव कधीच नव्हता. आक्रमकता ही खरी शिवसेनेची ताकद आणि ओळख आहे. पण उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात ते अजून तरी दिसून येत नाहीये. दिल्लीत नुकतीच संजय राऊत यांनी त्यांच्यासोबत 3 खासदार उपस्थित असताना पत्रकार परिषद घेतली. तेव्हा त्यांनी यावेळी हे सहन केले जाणार नाही असं सांगितलं. पण यात शिवसेना नाही तर जनता सहन करणार नाही असंच सांगितलं. नारायण राणे हे 2005 साली शिवसेना सोडून गेले होते. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी तर शिवसेनेतून 2006 साली बाहेर पडून स्वतःचा पक्षच स्थापन केला. पण सत्तेत असताना आमदार घेऊन जाणे, आता खासदारांनी वेगळा गट स्थापन करणे हे शिवसेनेसोबत होते. हे राज्यात नाही तर संपूर्ण देशासाठी आश्चर्य आहे. अगदी याची चर्चा आता पुन्हा एकदा पाकिस्तानात देखील होईल, कारण ही बाळासाहेबांच्या शिवसेनेची घडामोड आहे. जे खासदार शिवसेना भाजपासोबत नसताना निवडून आले आहेत ते देखील सोबत नेले जातात. पैसा, सत्ता हे कारण असेलही, पण शिवसेनेचा हरवत चाललेला आक्रमकपणा याला कारणीभूत आहे. शिवसेनेची आक्रमकता संपल्यावर शिवसेनेवर एक वार होत आहेत. भाजपाचं शिवसेनेवरील वाढत चाललेलं वर्चस्व हे देखील भाजपा शिवसेना युती तुटण्यास कारणीभूत होतं. पण भाजपाने केले नसतील एवढे वार आता शिवसेनेवर झाले आहेत. कदाचित पडद्यामागे भाजपा असेल, उद्धव सेनेला सर्वांनी खिंडीत गाठले. पण नुकसान होतंय फक्त गाफील राहिल्यामुळे आणि आक्रमक स्वभाव सोडल्यामुळे, अशीच शिवसैनिकांची आज भावना आहे.